हैं वैसे हमारे सभी के चैते लालडे कमेंटेटर भरत राव सर पांजू की बुलंद आवाज थोड़ी देर में आपके सामने पेश की जाएगी। ओ टू भरत सर जी। थँक्यू झहीर भाई, धन्यवाद। झहीर भाई यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकत होतात। तिसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील गार्गी 11 वर्सेस भाऊ स्पोर्ट्स। काल देखील आपण भाऊ स्पोर्ट्स या संघाला पाहिलं, आज देखील आपण भाऊ स्पोर्ट्स या संघाला पाहतोय। नाणेफेकीचा कौल मला वाटतं गार्गी 11 या टीमने जिंकला आणि प्रथम शतरक्षण स्वीकारले गार्गीनं। तर भाऊ स्पोर्ट्सचा संघ बॅटिंग करतोय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बाळा आणि नारायण या आघाडीची जोडी आपण पाहतोय। स्ट्राईक एंडला आपण बाला या खेळाडूला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण नारायण या बॅटरला पाहतोय। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज क्रिश। यावेळेस उलटा पुलटा स्ट्रोक आणि ते मात्र या पहिल्या चेंडूवर बाळाच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार, 4 धावा। बाळा म्हटलं तर एक प्रख्यात खेळाडू आहे, लक्षात ठेवा। यंगस्टर्स क्रिकेट आपण बाळाचं अगदी जवळून पाहिलंय। यंगस्टर्स क्रिकेटच्या माध्यमातून गणेश काकड साहेबांना विसरता कामा नाही आहे आणि वन ऑफ द ग्रेट प्लेयर, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील बाळा। स्ट्राईक एंडवर यावेळेस पुन्हा एकदा उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू हवेत। षटरक्षकाने त्या ठिकाणी प्रयत्न केला होता झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाही आहेत। या मैदानाच्या विषयी म्हणायचं गेलं तर हे मैदान बाळासाठी नौकं नाही आहे, कारण या मैदानावर अर्धशतक हे बाळाच्या बॅटमधून आपण पाहिलं, एक अर्धशतक झळकावलंय या मैदानावर बाळानं। त्याच्यामुळे नक्कीच हे मैदान बाळासाठी नौकं नाही आहे। आज खास करून म्हणायचं गेलं भाऊ स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी खेळतोय। धावसंख्या झाली ती 6, षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय। क्रिश गोलंदाज आहे, खूप नक्कीच चांगले चांगले संघ आज या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला वेळ बघा, वेळ शक्यतो वाचवण्याचा प्रयत्न करा, विनंती करतोय, कारण 20 ते 22 संघ दिवसभरात खेळत आहेत। काल देखील मला वाटते 10 की 10:30 वाजून गेले होते। आपल्याकडे फ्लड लाईट अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे आपण या सगळा वेळ जो आहे तो ॲडजस्ट करतोय। यावेळेस सॉफ्ट ड्राय गॅप शोधलाय, अप्रतिम फटका, मात्र लॉंग ऑनचा फिल्डर या ठिकाणी बाउंड्री लाईन जवळ चेंडूला फील्ड करतोय, स्टॉप करतोय। 2 धावा मिळतील। हेमंत चेंडूला अडवलं, अप्रतिम शतरक्षण त्या ठिकाणी, मात्र एक चांगला स्ट्रोक फ्रंटला आला होता आणि नक्कीच ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी। ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला गेला, एक गॅप आहे बिट ऑफ रिझनमध्ये, नो डाऊट फिल्डर आहे, मात्र एक चांगला गॅप शोधला त्या ठिकाणी बाळानं। बघा अंडरआर्म क्रिकेट म्हणा, एक अंडरआर्म क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे बाळानं खेळला आहे। धावा झाल्यात त्यामध्येच 8। यावेळेस आउटसाइड लेग स्टंप डाऊन द लेग चेंडू टाकला गेला होता। पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील मी म्हणेन तो प्रयत्न फसला गेला बाळाचा। आतापर्यंत 2 स्ट्रोक चांगल्या प्रकारे खेळले गेले। एका स्ट्रोकवर आपण पाहिलं तर चौकार, दुसऱ्या स्ट्रोकवर आपण पाहिलं तर 2 धावा प्राप्त केल्या होत्या बाळानं, मात्र तो फटका फसला होता। जो दुसऱ्या चेंडूवर प्रयत्न बाळानं केला होता त्यावेळेस तो फटका फसला होता, मात्र शतरक्षकाकडून तिथे ठिकाणी चुकी झाली। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, डायरेक्ट हिट करायचं होतं यष्टिरक्षकाला। वाईटचा इशारा आहे, डाऊन द लेग चेंडू टाकला गेलाय आणि ते जर डायरेक्ट हिट कदाचित जर झाला असतं तर थोडंसं क्रुशियल मोमेंट असतं त्या ठिकाणी, म्हणजेच कदाचित आमचे जे पंच आहेत स्क्वेअर लेग पंच तिसऱ्या पंचाच्या दिशेने नक्कीच जाऊ शकले असते, कारण कुठेतरी ते बॅट टेकण्यासाठी थोडासा उशीर झाला होता पॉपिंग क्रीजमध्ये येण्यासाठी बॅटला। शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे, यावेळेस देखील गॅप शोधलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईन त्या ठिकाणी पूर्णतः रिकामा आणि त्याच क्षेत्रामध्ये आज तो बाळाच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार, 4 धावा। धावसंख्या झाली आहे ती 13। आज सगळ्यांच्या नजरा खास करून म्हणायचं गेलं होंडोवर आहेत।
आज फ्रेममध्ये हुंडो दिसणार आहे. बॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता, यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बॅटचा टो लागून चेंडू फ्लाइंग स्लिप रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल्स झाल्या. बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. इथे देखील या 2 धाव मिळतील. कलात्मक फटके खेळण्यामध्ये माहीर असं खेळाडू आहे. म्हटलं ना की भरपूर स्पर्धा ज्यानं गाजवल्यात तो खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक स्टारकास्ट खेळाडू या ठिकाणी आपण संपूर्ण कालच्या दिवसामध्ये पाहिले होते. आज देखील अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी दाखल होणार आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे. आज 25 डिसेंबर, आज क्रिसमसचा दिवस. त्याच्यामुळे आज नक्कीच मी तरी नक्कीच म्हणणार आहे की आज भरपूर स्टारकास्ट तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळतील. धावा झाल्यात त्या 15. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक त्या ठिकाणी संपलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी यूज केला जातोय, मिस्टर संकेत. स्ट्राईकला नारायण. आतापर्यंत या नारायणनं एकही बॉल खेळला नाहीये. पहिले षटक संपूर्ण पहिले षटक बालानं खेळलंय, म्हणजेच पहिल्या चेंडूला मात्र हा फेस करणार आहे. ऑन साईडला खेळायचं होतं मोठ्या फटक्यामध्ये या चेंडूला, मात्र बॅट आणि बॉलचा प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाही. या चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून जातोय. चांगला चेंडू, एक चांगली लाईन. एकतर जे बॅटर्स आहेत ते फुटवर्कचा वापर करत नाहीत आणि यावेळेस नक्कीच त्या बॅटरच्या रेंजपासून चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजामार्फत. गुड बॉलिंग. यावेळेस देखील चांगली लाईन होती. डाऊन द ऑफ स्टंप, चांगला चेंडू, ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केला गेला, ऑन साईडला खेळला गेला. नारायण कडून 1 धाव इथे मिळेल. हेच करायचं आहे बघा. मोठे फटके तुम्ही देखील खेळू शकता, मोठे फटके बाळा देखील खेळू शकता. मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्यासोबत असणारा आपला खेळाडू, सोबती आपला पार्टनर कोण आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. तर इथे सिंगल काढून मात्र तिथे स्ट्राईक देण्याचं काम हे नारायणनं त्या ठिकाणी केलं आहे. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय आणि एक चांगला स्टोक या ठिकाणी खेळला गेला. ऑन द राईट चेंडूला खेळलं गेलं होतं. लॉंग ऑनच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता हुंडोनं चेंडूला अडवण्यासाठी, मात्र हुंडोकडून देखील मिस फील्ड. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकात. संख्या 20. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहेत. पाटील परिवार पुरस्कृत आजच्या दिवसातील आपण हा 3रा सामना पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली गोलंदाजी बघा. काही फटके नक्कीच चांगल्या पद्धतीनं बाळानं खेळले आहेत आणि जर ऑफसाईड जर आपण पाहिले तर नक्कीच जवळपास फॉरवर्ड स्वीपर कव्हर पॉईंट रिझर्वमध्ये फिल्डर आहे. त्यानंतर थर्डमॅन पूर्णतः रिकामा आहे. त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा वारंवार प्रयत्न. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं, पुढे आला होता आणि जवळपास इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं स्टोक खेळायचा होता बालाला. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय, मात्र यष्टीरक्षकानं त्या ठिकाणी हिट केलंय. बघा या पंच थेट 3ऱ्या पंचाच्या दिशेने वळत आहेत. काय निर्णय येईल 3ऱ्या पंचांचा तत्पूर्वी आपण जाऊया धावसंख्येच्या दिशेने. धावसंख्या आहे ती 20. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. स्टॉप. आणि या ठिकाणी 3ऱ्या पंचांचा निर्णय हा
यस बॅटर सेव्ह आहे. काय घडलंय बघा, तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल. चेंडू लागला होता स्टंपला, मात्र चेंडू भरपूर बाहेर स्टंपच्या आल्यानंतर मी म्हणेल बेस भरपूर उशिरा पडली गेली. या कारणास्तव बॅटर सेव्ह आहे. धावा झालेल्या आहेत त्या 20. संकेत पुन्हा एकदा तयार, समोर आहेत तर बाळा. बॅकफुट लावून चेंडूला पंच केलाय. लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. हेमंत चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव मिळणार. धावा झाल्या त्या 21. झहीरबाई आहेत. तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय गार्गी 11 वर्सेस भाऊ स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान. एक बॉल आहे सर, एक बॉल आहे अजून. दोन्ही स्कोरर आमचे म्हणतात एक बॉल आहे. बघा, पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू सिंगल. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू सिंगल. दोन्ही स्कोरर आमचे म्हणतात म्हणून सांगतोय. चुकी दुरुस्त केली जाते. षटक संपले कारण पहिल्या चेंडू डॉट गेला होता. 2 षटकांचा खेळ इथे संपला आहे. धावसंख्या झाली आहे ती 21. शेवटचे 6 चेंडू अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय कविश. उभरता सितारा म्हणू शकतोय. आणि समोर अनुभवी खेळाडू बाळा आहे. गोलंदाज तयार, समोर बाळा आहेत. पहिला चेंडू फुल टॉस, क्रॉस बॅटर स्ट्रोक केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. काही धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. जवळजवळ 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. गुड फिल्डिंग गार्गी 11 टीम. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या लाईनच्या दिशेने केलं गेलंय. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23-23. लॉस ऑफ, माफ करा, विदाउट लॉस. आतापर्यंत एकही विकेट पडली नाहीये भाऊ स्पोर्ट्स या टीमची. पुन्हा एकदा फुल टॉस, डाऊन द ग्राउंड चेंडू वाईडिश लॉंग ऑन, क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये चेंडू येतोय. चेंडूला फील्ड केलं गेलाय. स्ट्राईक एंडला थ्रो, चांगला थ्रो दिला गेलाय. मात्र 2 धावा काही थांबवू शकले नाहीयेत. या 2 धाव्याने धावांचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली ती 25. आतापर्यंत फक्त आणि फक्त या इनिंगचा विचार केला तर 3 चौकार आलेत. एकही मोठा फटकार नाही. षटकार आतापर्यंत कुठेही पाहायला मिळाला नाहीये. मात्र चांगली बॅटिंग नक्कीच मिस्टर बाला यांची, कारण 3ही चौकार बाळाच्या बॅटमधून पाहिलेत. नारायणच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आहे. मात्र बाळा वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहतोय तर जवळपास 24 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. इनसाइड आउटचा फटका, इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. यावेळेस देखील आणखीन एक चौकार, चौथा चौकार बाळाच्या बॅटमधून. धावसंख्या 29. खरोखर सर्वाधिक जे चेंडू आहेत ना या संपूर्ण इनिंगचे ते बालाने फेस केलेत. नारायण नॉन स्ट्राईक 8 वरच आहेत. एक चेंडू फक्त खेळण्याची संधी ती नारायणला मिळाली होती. मात्र जे चेंडू फेस केले त्या चेंडूमध्ये बाळानं धावा चांगल्या प्रकारे कुठले आहेत आपल्या टीमसाठी. यावेळेस देखील उलटा पुलटा स्ट्रोक, स्वीट हिटचा फटका. स्वीट हिट आहे, अतिशय देखणा फटका बाळाच्या बॅटमधून. हा येतोय खणखणीत षटकार. 6 धावा.
काय फटक्या केल्या नेत्र दीपक फटका आणि या षटकारानं धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या तब्बल 35 या आकड्यावर पोहोचली जात आहे. आज या संपूर्ण इनिंगमध्ये फक्त बाळा 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 आणि बाळा. चौकार 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 षटकार. काय बॅटिंग केलंय. दुहेरी धाबा देखील त्या ठिकाणी काढल्या गेलेत. सिंगलचा देखील खेळ आपण बाळाचा पाहिला. म्हणजे इतकं म्हणू शकतोय मी की या मुलानं आज या मैदानावर तंत्रशुद्ध खेळी केलंय. जसा चेंडू तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये बाळानं दिलंय. गुड बॅटिंग बाळा. तब्बल संघ पोहोचतोय 35 या आकड्यावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. शॉर्ट बॉल आणि यावेळेस या शॉर्ट बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलंय. हा देखील चेंडू मला वाटते 1 बाउन्स निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. फळकावर हाऊस स्पोर्ट्स संघ आणि बाळा ऑन फायर. खूप चांगली बॅटिंग. यावेळी देखील शेवटच्या चेंडूवर स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल काढायचं होतं नारायण यांना, मात्र बाळा त्या ठिकाणी रेडी नव्हते. शेवटच्या चेंडूवर नारायण रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फळकावर पाहतोय. भाऊ स्पोर्ट्स या टीमची ती म्हणजे 39 धावा आणि 40 धावा विजयासाठी गार्गी 11 या टीमला. येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या 40 जवळपास 13.33 हा रिक्वायर्ड रन रेट गार्गी 11 या टीम समोर आहे. त्या पद्धतीने ती बॅटिंग गार्गी 11 टीमला करावी लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. मात्र संपूर्ण इनिंगची जर आपण पाहणी केली, मॅच समरी जर आपण पाहिली, तर नक्कीच बाळा अप्रतिम बॅटिंग. बाळाच्या बॅटमधून जवळपास 5 चौकार 1 षटकार आपण या बाळाच्या बॅटमधून पाहिला. ओव्हरऑल 29 धावा टीमच्या. त्याच्यामध्ये नारायण यांची 1 धाव अवांतच्या स्वरूपात 1 धाव खर्च गेली होती. म्हणजे ओव्हरऑल जर बाळाची बॅटिंग पाहिली आपण मला तर 37 नाबाद 37 धावा कुठल्या आहेत या मैदानावर बालानं. फाईल बॅटिंग. चांगली बॅटिंग बालानं त्या ठिकाणी केली आहे. प्रज्वल 11 आर्ट विरार वर्सेस जिद्दी 11. दोन्ही टीम कॅप्टन टॉस झाले का? प्रज्वल 11 आर्ट विरार वर्सेस जिद्दी 11 हे दोन्ही टीम कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील तो 4था सामना असेल. प्रज्वल 11 आर्ट विरार वर्सेस जिद्दी 11 संघ. चला या मधल्या इनिंगमध्ये बघा टॉस व्हायला हवी. प्रज्वल 11 आर्ट विरार टीम कॅप्टन आणि जिद्दी 11 टीम कॅप्टन. मिथुन पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. कॉइन्स विन केला जातोय. प्रज्वल 11 आर्ट विरार वर्सेस जिद्दी 11 या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल. मिथुन पाटील कॉइन्स विन करतात आणि यस टॉस विन. कोण टॉस विन? प्रज्वल. प्रज्वल का? प्रज्वल 11 ना? जिद्दी 11 शतरक्षण स्वीकारले का? ओके सांगतायत. चाळीस धावाचं टार्गेट आहे गार्गी 11 या टीम समोर. जवळपास मी म्हटलं मगाशी की जवळपास 13.33 रिक्वायर्ड रन रेट या टीम समोर आहे. ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेले समालोचक ज्यांना संपूर्ण पंचकृषीत आपलं नाव कोरलं आहे मिस्टर झहीरबाई कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत.
शुक्रिया भरत सर। फिर सभी का एक बार स्वागत है इस नारंगी इतिहासी मैदान पर। तीसरा मुकाबला आप देख रहे हैं, 40 रनों का एक टारगेट है। स्ट्राइक पर अनिकेत और नॉन स्ट्राइक पर है बल्लेबाज संकेत। विनोद गेंदबाजी पर है। थोडीशी घाई करा मित्रांनो, यंदा खूप सामने आहेत, ते लक्षात ठेवा। अनिकेत स्ट्राइक पर, मैच की शुरुआत होती हुई 40 रनों का पीछा करना है। 18 गेंदों का खेल मैदान पर रहना बाकी। बेहतरीन गेंद थी, ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई। एक रन के साथ अनिकेत ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रनों पर। बेहतरीन गेंद थी संकेत के लिए, मगर अपने फालतू में बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए गेंदबाज विनोद की अगली गेंद बैकफुट पर जाकर जगह बनाना चाहते थे, बैट का किनारा था, भाग्यशाली रह गए विनोद। वहां पर संकेत, अच्छी गेंदबाजी विनोद द्वारा। डॉट बॉल के साथ स्कोर है 1। अब गेंदे मैदान पर है 15, 39 रनों की दरकार। सुइचिट किया है डीप पोजीशन है, मगर वन बाउंस के सी मारे का बार, 4 रनों के लिए फरार। कमांड डीजे चलाओ ना। इस 4 रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ 5। संकेत के बल्ले से एक बेहतरीन चौका आता हुआ। विनोद की अगली गेंद, संकेत खेलने तैयार। फीट सूचित करना चाहते थे, जड़ में गेंद थी, अंपायर के बाद अपील हुई, अंपायर ने उसे नकारा। गेंद शॉर्ट पॉइंट पर जाती हुई, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। स्कोर जाकर पहुंचता हुआ 6 रनों पर। 34 रनों की और दरकार है। गेंदों की बात की जाए तो 13 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। अच्छा शॉट है मिडाव के ऊपर से, लॉन्ग ऑफ पर बाला आ रहे कैच बनाने के लिए, मगर नाकाम हो जाएंगे। मगर गेंद अंदर डालने का प्रयास था, मगर नाकाम, और गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार। पहली गेंद पर हवाई सफर किया, गेंद ने ऊंचाई ली है, बाला उसके आंच के नीचे है।
नहीं करेंगे गलती। एक बड़ा खिलाड़ी नामचीन है और बल्लेबाज बैक टू डगआउट। संकेत की खेल को विराम। गॉन। मैदान पर दाखिल होते हुए मंगेश की अगली गेंद वेग स्ट्राइक पर। 11 गेंदे 30 रनों की दरकार है। फुल टॉस गेंद गैप में खेला लंगा लंगा के बीच में से। जब तक खिलाड़ी आकर गेंद को फील कर पाएंगे, बाला बेहतरीन फील्डिंग वहां पर और 2 रन के साथ रन संख्या आगे सरकती हुई 12 रनों पर। वेग ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 12 रनों पर। अब 10 गेंदे और 28 रनों की दरकार है। और हमारे कॉम बॉक्स में प्रमोद सर जी का आगमन होता हुआ उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे वेग, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। 9 गेंदे 28 रनों की दरकार है। पेशर बदबाव। अब बड़े शॉट के लिए जाना होगा। गेंद को हवाई सफर में भेजना होगा वेग को, मगर अच्छी गेंदबाजी मंगेश द्वारा। शॉर्ट गेंद थी, गुड लाइन से उछाल लेती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। लगातार 2 गेंदे डॉट आती हुई वेग द्वारा। अब 8 गेंदों का खेल मैदान पर है और 8 गेंदों में 28 रनों की दरकार है। संकेत गेंदबाजी पर, मंगेश गेंदबाजी पर है। अगली गेंद वेग के लिए आती हुई मंगेश द्वारा। अब दिशा लेग साइड पर गेंद थी, गेंद को खेला है शॉर्ट फाइन लेग पर। जब तक गेंद को फील किया गया, डायरेक्ट हिट करने का प्रयास था, मगर नाकाम होते हुए खिलाड़ी 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 13-13। 7 गेंदे और 27 रनों की दरकार है। इसके बाद होने वाला मुकाबला आर द विरार जिद्दी 11 के बीच खेला जाएगा। बैट का एक जगह विकेट कीपर है, मगर क्या ड्रॉप। एक जुदान आता हुआ अमित के लिए और 6 गेंदे 26 रनों की दरकार है। कप्तान टॉस अपने जीता होगा तो निर्णय आपसे जल्द से जल्द हम चाहते हैं। वंश आखिरी ओवर लेकर तैयार। छह गेंदे 26 है, मगर हवाई सफर में जाना होगा बल्लेबाजों को। बैकफुट पर जगह बनाई पॉइंट की दिशा में और कवर से समय गेंद जा रही है। पॉइंट के खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए तो गेंद को फील किया जाएगा। 2 रन आसानी से पूरे हो जाएंगे, मगर 1-1 2-2 से बात नहीं बनेगी। बात बनानी होगी मुकाबले को जीतने के। 2 हवाई सफर करना होगा, दिल्ली दूर है। 5 गेंदे और 24 रनों की दरकार है। शॉर्ट गेंद थी, ऑन साइड पर खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हुई है। जब तक इनको फील किया जाएगा। 4 गेंदे 23 रन। विक को ये चारों गेंदों हवाई सफर में भेजनी होगी, सीमा रेखा दिखानी होगी, बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए तब्दील करना होगा। क्या इस गेंद पर बड़ा शॉट आएगा, फिर मैच को ऑन रखेंगे वे। ऑन साइड पर गेंद को खेला है, मगर गेंद जब तक 1 बाउंस 2 बाउंस फील की जाएगी स्क्वायर के खिलाड़ी के द्वारा, 1 ही रन मिलेगा। 3 गेंदों का खिलाना बाकी, 22 रनों की दरकार।
ऑन साइड पर गेंद को खेला, ऑफ स्टंप की गेंद थी, वाइडिश लॉन्गों पर जब तक बाला जाकर गेंद को क्लिक कर पाएंगे 1 रन आसानी से पूरा होता हुआ। 2 गेंदें हैं, 21 रन की दरकार है। भाविलन टीम ये मुकाबले के पक्ष के करीब जाती हुई, जीत के करीब जाती हुई। शॉर्ट गेंद थी, गेंद को खेला फाइन लेग पर, डीप पर खिलाड़ी पोजीशन पर जब तक गेंद को फील करेंगे शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी। आर्ट विरार और जिद्दी 11 के बीच टॉस हो चुका है। आपका निर्णय हमें तक पहुंचा दे और जल्द से जल्द जैसे ये मुकाबला समाप्त होगा आपको मैदान का ताबा लेना होगा। जिद्दी 11 ने टॉस जीता है और फील्डिंग करने का फैसला लिया है। बेहतरीन शॉट है वाइडिश लॉन्ग पर, जो 1 बाउंस गेंद सी मारे का बाद 4 रन, मगर नाकाम होती हुई टीम हटलक टीम। और आइए इसके बाद चौथे मुकाबले का टॉस हो चुका है। पुजल 11 आर्ट विरार और जिद्दी 11 के बीच। चलिए मैदान पर ताबा ले प्लीज, आपल्याला विनंती करतोय जो भी टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया है, पुजल 11 आर्ट विरार या जिद्दी 11, और एक एक्स्ट्रा खिलाडी आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवा अशी तुम्हाला विनंती। ठीक है दोस्तों, आज चौथा दिन इस टूर्नामेंट का और चौथा मुकाबला बराबर 11:50 हो चुके हैं। हम परफेक्ट टाइम पर चल रहे हैं। क्या तमाम टीमों को खेलने की विनंती मिले, तमाम टाइम पर ये मुकाबले समाप्त हो जाए।